श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. जो साधूच्या अंकित जीव झाला त्याचा असे भार निरंजनाला. नारायणाचा भ्रम दूर केला विसरू कसा मी गुरुपादुकाला. गुरु आणि पुष्पचार या ग्रंथातील ग्रहणाचे परिणाम या अध्यायाचे मी पठण करीत आहे. या अध्यायात परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी आपल्या प्रासादिक वाणीतून मार्गदर्शनपर आशीर्वाद देताना म्हणतात, पृथ्वीवरील समग्र चराचर सृष्टीवर सूर्य, चंद्र व इतर ग्रहांचा परिणाम होत असतो. चंद्राचा परिणाम समुद्रातील भरती ओहोटीवर तसेच माणसांच्या मनावर होतो. चंद्र, सूर्य व पृथ्वी यांच्या फिरण्याच्या कक्षा भिन्न आहेत. त्यामुळे चंद्रग्रहण व सूर्यग्रहण होते. सूर्यग्रहण काळात आद्य देवता सूर्य व चंद्रग्रहण काळात उपदेवता चंद्र यांची प्रभावी किरणे पृथ्वीवर पोहोचू शकत नाहीत. त्यामुळे मानवाची व सृष्टीची फार हानी होते हे सामान्य लोकांना माहिती नाही. परमपूज्य सद्गुरू पुढे म्हणतात, निसर्ग नियमाप्रमाणे सूर्यग्रहणे व चंद्रग्रहणे होतात. आपण सूर्यदेवतेला प्रमुख देवता मानतो. सूर्यप्रकाशामुळेच पृथ्वीवर सर्व चराचर सृष्टीचे पोषण सुरू असते. काही काळ सूर्यप्रकाश पृथ्वीवर येऊ न शकल्यामुळे फार अनिष्ट परिणाम होऊ शकतात. सूर्यग्रहणाच्या वेळी नेमकी हीच स्थिती झालेली असते. सूर्यप्रकाश येण्याच्या मार्गामध्ये चंद्र आडवा येतो व सूर्यप्रकाश काही काळ पृथ्वीवर येऊ शकत नाही. काही काळ सूर्यदर्शन होऊ शकत नाही. ग्रहणाच्या दिवशी सर्व सृष्टी मलूल दिसते. टवटवीतपणा आढळत नाही. ग्रहण होण्याच्या 1 महिना अगोदर व त्यानंतर काही काळ ग्रहणाचे परिणाम होत असतात. ग्रहण सुटले म्हणजे परिणाम संपले असे होत नाही. सूर्य किंवा चंद्रग्रहणाच्या दिवशी प्रत्यक्ष वेध लागल्यानंतर ग्रहण सुटेपर्यंत मानवाने काहीही खाऊ पिऊ नये. मलमूत्रही विसर्जन करू नये. ग्रहण काळामध्ये सृष्टी मलूल झालेली असते. त्यामुळे माणसाला आपोआप सुस्तपणा येऊन झोप लागण्याची शक्यता जास्त असते. परंतु त्यावेळी झोप घेतल्यास शरीरातील दोष व विकार बळावतात व त्रास होतो. ग्रहण काळात अनेक अनिष्ट असे जीवजंतू निर्माण होतात. त्या काळात जर आपण खाणे पिणे केले तर ते आपल्या शरीरात जातात. त्यामुळे अनेक नवीन दुर्धर रोगांचा प्रादुर्भाव होतो. काही रोगांचे जंतू चंद्रग्रहणात फार प्रभावी होतात व भराभर वाढतात. गरोदर स्त्रियांनी तर ग्रहण काळात विशेष काळजी घ्यावी. पोटातील पिंडाला केव्हाही भूक लागते, तरीही अशा वेळी थोडी बंधने घालून ग्रहण काळ संपल्यावरच खावे. ग्रहण काळात देवाची शक्ती कमी असून दैत्यांची शक्ती प्रभावी झालेली असते. त्यामुळे पुढे होणाऱ्या संततीला मानसिक विकृती होऊ शकते. जसे सूर्यग्रहण काळात सांभाळावे तसे चंद्रग्रहण काळातही सांभाळावे लागते. चंद्रग्रहणाचे परिणामही बरेच वाईट असतात. प्रत्येक महिन्यात 1 अमावास्या असते व त्यावेळी चंद्रदर्शन होत नाही. चंद्रप्रकाश पृथ्वीवर येत नाही. वास्तविक चंद्र हा स्वयंप्रकाशी नाही. सूर्याची किरणे चंद्रावर पडून ती पृथ्वीवर प्रकाशित होतात. पण ही किरणे देखील महत्वाची आहेत. ग्रहण काळामध्ये देवाचे नामस्मरण, जप, ओंकार साधना करावी. देवाचे नामस्मरण केल्याने आपला श्वास नेहमीच्या गतीपेक्षा मंद चालतो. त्यामुळे शरीरावर चांगला परिणाम होतो. श्वासोच्छवासाची गती जेवढी मंद तेवढे मन शांत आणि जितके मन शांत तितके शरीर स्वास्थ्य चांगले राहते. ग्रहण काळामध्ये धार्मिक पुस्तकांचे वाचन, चिंतन करावे. ग्रहण काळात दानधर्माचेही फार महत्त्व आहे. अशा वेळी दान देणाऱ्याचे व घेणाऱ्याचेही दोष जातात. अन्नदान, वस्त्रदान अथवा वस्तुदान यथाशक्ती करावे
वर्णाश्रमानुसार धर्माचरण करावे. असे केल्याने दोष कमी लागतात. ग्रहण काळात अथवा ग्रहण सुटल्यावर समुद्र अथवा तीर्थक्षेत्री स्नान करावे अशी शास्त्राज्ञा आहे. समुद्र हा सर्व तीर्थांचे ठिकाण आहे. समुद्र स्नान शक्य नसल्यास ग्रहण संपल्यानंतर थंड पाण्याने स्नान करावे. काही वेळेला ग्रहण आपल्या भागातून किंवा आपल्या देशातून दिसत नाही, त्यावेळी ग्रहणाचे नियम पाळण्याची आवश्यकता नाही. गुरुवाणी पुष्प 4 मधील ग्रहणाचे परिणाम या अध्यायात परमपूज्य सद्गुरूंनी सांगितले. नित्य गुरुवाणी या ग्रंथात 19 मार्च म्हणजे आजच्या दिवशी परमपूज्य सद्गुरू आपल्या मार्गदर्शनपर आशीर्वादात म्हणतात, रात्र होणे, दिवस उजाडणे, पर्जन्यवृष्टी करणे, तरुणपणातून वृद्धावस्थेकडे जाणे, बालपणाचे तारुण्यात रूपांतर होणे हे सर्व थांबवता येत नाही. पुन्हा त्या अवस्थेतही जाता येत नाही, कारण ह्या सर्व सृष्टीचा नियंता तो आहे. ही सत्ता त्याची आहे, पण मनुष्याला मीपणामुळे ती मान्य होत नाही किंवा त्या सत्तेची जाणीवही होत नाही. मनुष्य लिहितो, वाचतो, त्यामुळे त्याला ज्ञानी झाल्याचा भास होतो, पण ते ज्ञान नाही, ते समजण्याचे साधन आहे. ईश्वर ह्या कशाचाच विचार करत नाही. तो फक्त माझ्यावर कुणाचा विश्वास आहे एवढेच पाहतो व मदतीला धावतो. परकीय सत्ता आल्या व गेल्या, आक्रमणे झाली, देवालये उद्ध्वस्त झाली, पण एवढा उन्माद करून त्या सत्ता स्थिर झाल्या का? टिकल्या का? नाही. सर्व सत्ता नष्ट झाल्या ही त्या ईश्वरी शक्तीचीच प्रचिती नाही का? श्री गुरुदेव दत्त. गुरुबंधू आणि भगिनींनो, या आणि अशा अध्यायांच्या पठणासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. श्री गुरुदेव दत्त.